नमस्कार. गेली 2 दिवस बऱ्याचशा घडामोडी घडल्या. त्यातील एक घडामोड म्हणजे वैष्णवी हगवणे या आपल्या एका भगिनीचं हुंडाबळीच्या कारणानं तिचा अंत झाला आहे. तिला आत्महत्या करावी लागली असं म्हणतायत. सासरच्यांनी मारलं आणि नंतर आत्महत्येचा बनाव केला आहे असंही म्हणतायत. संपूर्ण मीडियानं, सोशल मीडियानं, सर्व बांधवांनं हा विषय उचलून धरला आणि वैष्णवीच्या बाबत संवेदना जाग्या होऊन सर्व समाज त्या वैष्णवीच्या आईवडिलांच्या पाठीमागे आज उभा आहे. 51 तोळे सोनं, 35 किलो चांदी, जावयाला मोठाले मोबाईल, 1.5 लाखाची अंगठ्या, 1.5-2 लाखाच्या, प्रत्येक भेटीत 2 लाख 1.5 लाख दिलेले. 2 वर्ष वैष्णवी ताईनं ते सहन केलं आणि शेवटी सहनशीलतेचा काहीतरी एक मर्यादा असती आणि तिला सहन झालं नाही म्हणा, तिला मारून तिला मेली आणि तिला लटकवलं असं म्हणा, किंवा तिनं आत्महत्या केली असं म्हणा, असं सगळं काही घडलेलं आहे. तो जो हगवणे आहे, राजेंद्र हगवणे, तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. त्याला अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातून काढून टाकलं, हेही खरं. हे सर्व मीडियामध्ये चर्चेत आहे होतं. पण काल एक अजून एक स्टेटमेंट जोरात पसरवलं जातं आहे. श्री संभाजी भिडे गुरुजी यांनी काल एक स्टेटमेंट केलं. एक नाही, त्यांनी भरपूर काही वाक्य बोललेली आहेत, पण जास्तीत जास्त एकच स्टेटमेंट सध्या वारंवार फिरतं आहे. ते म्हणजे राज्याभिषेक जो आहे 6 जूनचा तो नामशेष करा असं भिडे गुरुजी यांनी सांगितलं आहे. आणि शिवाजी महाराजांना आपण तिथीनुसारच त्यांची जयंती, त्यांचा जो राज्याभिषेक आहे हे सगळं पाळलं पाहिजे असं त्यांचं एक स्टेटमेंट सध्या जोरात व्हायरल होऊन त्याच्यावर बऱ्याच लोकांनी टीकास्त्र सोडलेलं आहे. तर त्याच्याविषयीच आपल्याला आज बोलायचं आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शिवछत्रपतींचा इतिहास हा महाराष्ट्रातील नव्हे तर संबंध हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदूंच्या घरातील रामायण महाभारता इतकाच पवित्र असा आपल्याला तो इतिहास आहे. कारण प्रभू श्री रामायण, श्रीकृष्णाचं सर्व काही पराक्रम जर आपल्याला आज कुणामुळं जर ऐकू येत असतील कथा, कीर्तन, प्रवचनांमधून, तर ते फक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज या पिता पुत्रांच्या दिव्य त्यागामुळं, बलिदानामुळं. त्याच्यामुळं हा इतिहास प्रत्येकाला माहितीच पाहिजे, पण तो डोळस माहिती पाहिजे, तो पुराव्यानिशी माहिती पाहिजे आणि तोच बऱ्याच जणांना माहीत नाही, म्हणून अशी फसगत होते. काल भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस राज्याचे जे मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले होते की 31 मेपर्यंत सर्व वरील जे अतिक्रमण आहेत ते दूर करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे अजून काही त्यांच्या योजना असतील स्त्रियांसंबंधीच्या, ज्या नराधम जे बलात्कार करतायत त्यांना चौकात मारलं पाहिजे असं गुरुजी वारंवार बोलतात. अशा ज्या काही त्यांच्या काही योजना असतील त्या गुरुजींनी फडणवीसांपर्यंत पोहोचवल्या, त्याचं निवेदन दिलेलं आहे. आणि ते बाहेर आले की पत्रकारांनी लगेच सुरुवात केली की काय वाटतंय. मग हुंडाबळीवर विचारलं तर हुंडाबळीवर गुरुजींनी सांगितलं की हुंडा हा नामशेष झाला पाहिजे. हुंडा घेणारे लोक मूर्ख आहेत आणि ते डायरेक्ट रास्त बोलले. आणि हे वाक्य तुम्हाला आम्हाला सगळ्याला पटलं, कारण ते हुंडा नावाची जी गोष्ट आहे ती सर्वसामान्य लोकांमध्ये दररोज चर्चेत असते. त्याच्यानंतर एक जणांनी विचारलं की आता 6 जूनला जो राज्याभिषेक होतोय त्याच्याबाबत काय मत आहे आपलं, एका पत्रकाराने विचारलं. तर गुरुजींनी सांगितलं की आपली जी 76 वर्ष झालं मानसिकता आहे स्वतंत्र होऊन, ती अजूनही इंग्रजांच्याच मानसिकतेसारखी आहे. कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसार झालेला होता. त्या काळात इंग्रज नव्हते आणि तिथीनुसार झाल्यामुळं आपण तो 6 जूनचा त्या दिवशी राज्याभिषेक नसताना तो पाळण्याची जी हौस आहे ती नष्ट केली पाहिजे. आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी प्रत्येक वर्षी ही जी तिथी येते त्या तिथीलाच शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा स्मरण दिवस केला पाहिजे. अगदी रास्त बोलले गुरुजी, पण हे वाक्य कोणाला जमलं रुचाना ना की 6 जूनचा 1च जून, 6 जून असं जे वाक्य प्रत्येक घराघरात सध्या पोहोचलं आहे व्हॉट्सअपच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून. त्याच्यामुळं हे कुणाला आवडणं म्हणजे त्याचा अभ्यास नाही ना, त्याच्यामुळं आवडणं. आणि अगोदरचं वाक्य हुंडाबळीचं ते कमून योग्य वाटलं, कारण हुंडाबळी हे माहिती आहे ना, हुंडा काय असतोय, सासरवास काय असतोय, माहेर काय असतं, लग्न काय असतं, लग्नात कसा खर्च असतो, हे सगळं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. म्हणून गुरुजी त्या हुंड्यावर बोलले ते योग्य, हे कळतं. पण हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हे 6 जून हे
आपल्याला अभ्यासच नाही म्हणून आपण लोक म्हणतो भिडे गुरुजींनी लगेच विरोध केला आपल्याला 6 जून हे नष्टच होणार नाही, लगे इकडून 1-2 मराठा सेवक म्हणवणार आहे. आता आम्ही मराठा सेवकच आहेत ना, लगे 1-2 मराठा सेवक म्हणवणार आहे आणि लगे पोस्ट या त्या चंद्र सूर्य असेपर्यंत हे 6 जून संपत नसतं. अरे बाबा बावळाटा, गुरुजी कोणत्या आधाराने बोललेत हे तरी समजून घे ना आधी. हां, जगदीश्वराचं जे रायगडावरील मंदिर आहे, श्री जगदीश्वराचं मंदिर, त्याच्यासमोर शिवछत्रपतींची समाधी आहे आणि त्या समाधीच्या समोर जी आपण पायरी बघतो ना, की तो संपूर्ण रायगड ज्यांनी बांधला ते हिरोजी इंदुलकरांचं नाव आहे की सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, तो रायगड बांधला. मग राजे तुम्ही दररोज जगदीश्वराचं दर्शन घ्यायला येतानंतर तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडेल, तर तीच माझी बिदागी, तेच माझं मेहनतान आहे, असं ते हिरोजी इंदुलकरांनी जे लिहिलेलं आहे ना, ते दगड तो पायरीचा त्याच्याच बाजूला म्हणजे शिवाजी महाराजांच्या एकदम समाधीच्या समोर एक शिलालेख आहे. त्या शिलालेखावर वर्णन आहे की श्री शिवाजी महाराज राज्याभिषिक्त कधी झाले आणि राज्याभिषेक असणारं कोणतं संवत्सर होतं, शके कोणतं होतं, तिथी कोणती होती आणि यावत चंद्र दिवाकरो म्हणजे सूर्यचंद्र असेपर्यंत ही शिवाजी महाराजांची कीर्ती तेवत राहील, असं त्या शिलालेखावर लिहिलेलं आहे संस्कृतमध्ये. आणि ते सगळं लिहिलेलं वर्णन हे आपल्याला काय सांगतं बरं, की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक प्रासादो जगदीश्वरस्य अशी सुरुवात आहे त्या शिलालेखाची. तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट. हा बघा रायगडावरील शिलालेख, हा अगदी शिवाजी महाराजांच्या समाधी समोरचा शिलालेख आहे आणि याच्यामध्ये वर्णन आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरी शके 1500 किती. आता हे शके काय आहे हे पण समजायला बुद्धी पाहिजे, अभ्यास पाहिजे ना. आता हुंड्याचं कसं कळलं तुम्हाला, ते दररोजचं आहे, लग्नाचं ते दररोजचं आहे ना, कोणाच्या लग्नात जायचं, बुंदी खायची, वाढ मला जास्त, आग्रहाने वाढायचं, हे सगळं हुंड्यातलं माहिती आहे, म्हणजे लग्नातलं माहिती आहे ना. त्याच्यामुळे भिडे गुरुजी अगोदर जे वाक्य बोलले की हुंडा घेणाऱ्यांना आला की हुंडा नामशेष झाला पाहिजे हे कळलं, पण 6 जून नामशेष झाला पाहिजे हे कुठं कळत आहे. बुद्धी म्हणजे अभ्यास नाही हो, बुद्धी आहे, अभ्यास नाही ना. हां, मग तो अभ्यास कसा आहे. आता हे शक्य काय आहे, शके काय आहे, शालिवाहन नावाचा जो पैठणचा राजा होता त्यानं ती चीनची जी भिंत बांधली, चीननं भीतीपोटी, कुणाच्या भीतीपोटी बांधली माहिती आहे तुम्हाला, शकांच्या होन आणि शक नावाची कोणतरी एक टोळी होती, त्यावेळेसचे जे राजे होते तिकडे ते आक्रमण करायचे, त्या भीतीपोटी त्यांनी भिंत बांधली एवढी मोठी, त्यांनी येऊ नये म्हणून चीनमध्ये. चीन ज्यांना घाबरत होती त्यांना आपल्या या पैठणच्या राजानं परास्त केलं, पराभूत केलं त्या टोळ्यांना. त्या टोळ्यांना पराभूत ज्या दिवशी केलं आणि ज्या दिवशी रिटर्न म्हणजे परत जे पैठणला राजे आले, शालिवाहन नावाचे राजे, त्या शालिवाहनांचं स्वागत ज्या दिवशी पैठणवासियांनी गुढ्या उभारून केलं त्या दिवसापासूनची जी कालगणना आहे तिला शालिवाहन कालगणना म्हणतात. त्या राजाचं नाव आहे त्याचं, तो राजा, त्या राजाचं नाव आहे ते. बरं, आता हे इसवी सन 2024 काय आहे सध्या, मग शालिवाहन शकेचं कितवं शक आहे हे पण माहीत नाही तुम्हाला. सध्या शालिवाहन शकाचं 1945वं शक सुरू आहे आणि इसवी सनाचं हे 2024 आहे. हे इसवी सन म्हणजे काय, ई आणि स, इसवी सन म्हणजे काय, इसवी ईसा, अरबी भाषेत येशू ख्रिस्ताला ईसा म्हणतात. आणि त्या येशू ख्रिस्ताच्या जन्मापासूनची जी कालगणना आहे तिला इसवी सनाची कालगणना म्हणून ओळखण्यात इसवी सनाची कालगणना झाली. आता सगळ्या जगाने स्वीकारली म्हणून आपण स्वीकारले असं नाही ते. आपला आजही भारतीय पंचांग आपण भारताने स्वीकारलेलं आहे घटनेच्या आपल्या स्वातंत्र्यानंतर. पण चला आपण एक चाललो सगळ्यांच्या सोबत म्हणून एक आपण सगळ्यांनी जगातील सगळ्या युनोने वगैरे मिळून ही कालगणना ठरवलेली की इसवी सनाची आपण कालगणना स्वीकारू. मग ती स्वीकारणं म्हणजे आपण आपल्या सर्वच शालिवाहन कालगणना त्या नष्ट करायच्या का, विक्रम राजाने सुरू केलेली विक्रम संवत हे पण नष्ट करायचं का. बरं ते जाऊ द्या. जो विषय आज आपण बोलतोय की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवछत्रपतींनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी स्वतःचं एक शक सुरू केलं होतं, ते शक कोणतं हो, त्याचं नाव होतं राज्याभिषेक शक. शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव नाही दिलं, शिवाजी शक नाही दिलं, शिवशक नाही दिलं, राज्याभिषेक शक सुरू केलं. तिथून पुढचं राजाच्या राज्याभिषेकापासून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून एक वेगळं शक सुरू झालं. असं हे कालगणनेचं चक्र असतं मित्रांनो. उचलली जीभ लावली टाळ्याला हे मान्य नसतं.
आज आपण प्रथमा, द्वितीया, तृतीया हे आपल्या तिथी आहेत, हे समजून घ्या. आपलं जे पंचांग कालगणना आहे, पंचांग म्हणजे काय ज्योतिषी बघायचं पोटो भरण्याचं भटाबामणांचं साधन नाही, तर ते गणित आहे, खगोलशास्त्र आहे ते, हे समजून घ्या. कुठं बी लगी हां तिथे आणलं की लगे बामण वा, अरे काय बावळट आहे तुम्ही. तिथे म्हणजे एक गणित आहे, समजून घ्या. हे एकादशी धरतो ना आपण, प्रत्येकजण माळकरीत ना आपण, माळकरी. ही एकादशी म्हणजे कोणती तिथी? 11. एक आदशी, दश एकादशी, द्वादशी म्हणजे 12, त्रयोदशी म्हणजे 13, चतुर्दशी म्हणजे 14 आणि अमावस्या किंवा पौर्णिमा ही 15 तिथी असते. ह्या कालगणना समजून घ्या. मग शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्यावेळेस इंग्रज नव्हते आपल्यावर राज्य करत. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी, जिजामातेंनी शिवाजी महाराजांचं औक्षण हे तिथीनुसारच केलेलं आहे. तो एक मुहूर्त असतोय, तो मुहूर्त शोधला गेला. कितीतरी हजारो वर्षानंतर तो मुहूर्त येतो, म्हणून त्या पवित्र दिवशी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केलेला आहे. आणि जर आपण त्याच पवित्र दिवशी जर राज्याभिषेक नाकारत असू, 6 जूनची टिमकी वाजत असू, कधीपासून सुरू झाली ही 6 जूनची टिमकी? 2006 पासून. 2006च्या अगोदर कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज पण तिथीनुसारचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचाच राज्याभिषेकाला उपस्थित राहायचे. 2006 पासून सुरू केलं हे सगळं आपल्या आपल्या भेद पाडण्यासाठी. पण खरं बोलणाऱ्याला त्रास भरपूर आहे. तसंच गुरुजींचं आहे. गुरुजी सत्य बोलतात, गुरुजी निर्भीड आहेत. गुरुजींना कुणापासून स्वार्थ नाही, काही नाही, काही नाही. म्हणून गुरुजींनी जे बोललं ते सत्य का नाही आपण स्वीकारत? तर ते सोपं नाही ना, लग्नासारखं हुंड्यासारखं. हे अवघड आहे ना, अभ्यास लागतो ना. इथं आयुष्य समर्पण केलेलं आहे गुरुजींनी. हे बीडचं एक कुत्रं, नांदेडचं एक कुत्रं दररोज भोगतंय गुरुजींच्या नावाने स्वतःचं चॅनलचा ग्रोथ होण्यासाठी. तुमचा ग्रोथ जास्त होईल कारण तुम्ही संतांना नाव ठेवतात, एवढं लक्षात ठेवा. आणि देवाचं एक फार मोठी अजब गोष्ट आहे देवाची, भगवंताची. भगवंताला स्वतःला नावं ठेवलेली जमतात, पण भगवंताच्या शिष्याला म्हणजे भगवंताच्या भक्ताला जर कोणी त्रास दिला ना तर त्याचं वाटुळं होतं, एवढं लक्षात ठेवा. श्री गुरुजी यांनी बोललेलं जे वाक्य ते अगदी यथार्थ, सत्य आणि निर्भीड आहे. श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसारच झाला पाहिजे. शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया या दिवशीच झाली पाहिजे. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी ही चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जन्मा दिवशीच आहे, ती आपण पाळली पाहिजे. संभाजी महाराजांचा जन्म ज्येष्ठ शुद्ध द्वितीया म्हणजे राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी हा जन्म आपण साजरा केला पाहिजे. त्यांची मृत्युंजय अमावस्या ही आपण, मृत्युंजय अमावस्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी धर्मवीरांचा शेवटचा श्वास गेला, तो आपण बलिदान मास महिनाभर पाळतो, ते आपण पाळलं पाहिजे. आपण आपले सप्ताह, आपण आपले सण, बुद्ध पौर्णिमा, दीपावली, गुढीपाडवा हे सगळे सण आपण सगळे सण आपण तिथीनुसार करतो. आणि आपला हा जो राजा नसतात हे सण वाचले नसते. मग ज्या राजामुळे हे सगळे सण परंपरा टिकून आहेत त्याच राजाचं राजेपण मिरवण्यासाठी आपण इंग्रजी तारखा शोधतोय. आणि त्याच्यावर जर एखादा महात्मा, एखादा साधुसंत बोलला, एखादा निस्वार्थी मनुष्य बोलला तर त्याच्यावर लगेच टीका करायची. अरे तुम्ही अभ्यास करा आधी. तो मनुष्य जन्मापासून एक भुक्तय. एक भुक्त काय असतो माहिती का? संन्यस्त जीवन तुम्हाला माहिती का काय आहे? संन्यस्त जीवन म्हणजे एखाद्या गाडावर बसून एखादा महंत होणं, अंगठ्या घालणं, गाडीवर मोठ्याल्या गाडीवर फॉर्च्युनरमध्ये हिंडणं, हे नसतंय महंत. पण संन्यस्त जीवन हे नसतंय. संन्यस्त जीवन ते असतंय मारुती बाबा कुरेकर, वक्ते बाबा आणि सध्या भिडे गुरुजी आहेत. अशी संत लोक जर भेटली तरच संन्यस्त जीवन कळतं. आणि तुम्ही त्या संन्यासाला नावं ठेवतायत, तुमचं वाटोळं नक्की, एवढं लक्षात ठेवा. आणि शिवाजी महाराजांचे प्रत्येक गोष्टी अभ्यासोनी प्रगटावे. पुरावा आहे ना आपल्याकडं, एवढा मोठा शिलालेख. तरी पण तुम्ही आपलं चालूच आहे, नाही 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 भिडे गुरुजी काहीतरी चुकीचं बोलतात, नामशेष नसतं होत. अरे नामशेष, अरे ओरिजिनल पाळा, मूळचं पाळा. शिवाजी महाराजांनी ज्या तिथीला केलं तेच पाळा ना. दुसरी तिथी कुठून आणतात, काय करतात? 2006च्या अगोदर काय होतं हे बघा. आणि स्वतः शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय सांगते रे तुम्हाला? प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे ही वाढत जाणारं लोककल्याणकारी राज्य शहाजी राजाच्या मुलाचं म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे. आणि ते लोककल्याणकारी आहे आणि ते वाढत राहो. त्याच्यात त्यांनी प्रतिपदेचा चंद्र घेतला आहे, हे लक्षात घ्या.
प्रतिपदेचा चंद्र, द्वितीयेचा चंद्र. आता हे परत तुम्हाला हे सांगणार, कालगणना माहीत नाही, भूगोल माहीत नाही, तिसरी चौथीचा इतिहास भूगोल माहीत नाही तुम्हाला, त्यामुळे तुमची फसगत होते. प्रतिपदेचा चंद्र काय असतोय? प्रतिपदेचा चंद्र म्हणजे अमावस्यानंतरचा चंद्र कसा असतोय, वाढत वाढत जातो आणि पौर्णिमेनंतरचा चंद्र कमी कमी होत जातो. शिवाजी महाराजांनी किंवा शहाजी महाराजांनी ती जी राजमुद्रा शिवाजी महाराजांना दिली होती, त्या राजमुद्रेत उल्लेख कमून केला प्रतिपदेचा चंद्र, की हे राज्य वाढत वाढत जावं म्हणून प्रतिपदेचा चंद्र घेतला. तिथी किती महत्त्वाची बघा, ही कालगणना किती महत्त्वाची बघा. तिथं त्यांनी असं नाही लिहिलं इंग्रजी डे टू डे बिग स्टेट बिग बिग राज्य हो, असं नाही लिहिलं. प्रतिपचंद्रलेखे वर्धिष्णुर्विश्ववंदिता, विश्वाला वंद्य असणारी ही लोककल्याणकार राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाऊ, असं म्हटलंय शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना त्या राजमुद्रेत. असं तर आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तो प्रत्येक गोष्टीत आपण वाचला, डोळसपणे वाचला पाहिजे, पुराव्यानिशी वाचला पाहिजे. पण भंपक मीडिया आणि हे जे सध्या अर्ध्या हाळकुंडाने पिवळे झालेले लोक आहेत ना, कुणी कुणी तर जरांगे पाटलांसोबत राहतं आणि मग ते स्वतःला लगे पाटीलाच्या वर समजतं आणि लगे मग ते हे याव तेव्हा लगेच असं पाटलांच्या सोबत राहतात म्हणून आम्हाला कुणाला बी शिव्या देण्याचा अधिकार आहे असं त्यांना समजतं. मग ते लगेच चालू करतात, बाबा आम्ही पण जरांगे पाटलांच्या जवळचे माणसं आहेत, आम्ही पण आंदोलनापासून पहिल्या दिवसापासून निस्वार्थीपणाने खिशातले पैसे घालून आंदोलनात सहभागी आहेत. पाटील कधी बोलतात का असलं, कधी बोलत नाहीत. आणि जर पाटील बोलणार असतील तर आम्ही पाटलांना भेटून समजून सांगू हे गोष्टी, की पाटील तुमच्या नावाचा गैरफायदा ही लोक घेत आहेत आणि आपल्या आंदोलनात आम्ही गुरुजींना मानणारे असूत किंवा अजून कोणी असूत त्या आंदोलनापासून दूर जात आहेत, हे पाटलांना आम्ही पण सांगू शकतो. पण आम्ही भांडवल करीत नाहीत या गोष्टीचं. इतिहास वाचतोत आम्ही, डोळसहित आम्ही. लगे एखादा लगे पाटलांच्या जवळचा लगेच चंद्रसूर्य असेपर्यंत नसतं संपत. अरे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही शिवछत्रपतींनी निवडलेली तिथी आहे, जिजामातेंनी निवडलेली तिथी आहे. त्या तिथीला तुम्ही ना करणारे ना आम्ही ना करणारे कोण? शिवाजी महाराज काय सांगतात हे आम्हाला महत्त्वाचं आहे. आणि शिवाजी महाराज जे सांगतात ते आम्हाला जो सांगेल तो माणूस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. भिडे गुरुजी आमच्यासाठी का महत्त्वाचे, ते वाक्य आमच्यासाठी का महत्त्वाचं आहे? कारण ते वाक्य गुरुजींनी शिवाजी महाराजांचं बोललं आहे. शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलं आहे एक शिलालेखावर, जगदीश्वराच्या मंदिरापाशी स्वतःच्या समाधीच्या बाजूला आहे तो शिलालेख, ते वाचा. त्याच्यामुळं आम्हाला सगळे हे वंद्य आहे. आणि याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, की या पोस्ट ज्या पसरवल्या जात आहेत की नाही आणि ह्यांना काही चौथीचा इतिहास पण माहीत नसतो. ह्यांना शिवाजी महाराजांच्या आजोबाचं जरी नाव विचारलं तरी माहीत नसतं. पण ही बातात अशी मारणार की लगेच 6 जूनला हे लगेच गावागावात लगेच काहीतरी निस्वार्थी काम करतात असं दाखवतात. त्याच्यामुळं गुरुजी काय बोलतायत किंवा गुरुजी बोलतायत ती गोष्ट आपण कधी वाचलेली का हे आधी तपासा. गुरुजी एक त्यागी तपस्वी माणूस आहे आणि तुमची आणि माझी लायकी नाही त्या माणसाला नाव ठेवायची. कारण संताला नाव ठेवलेलं देवाला खपत नाही बरं, देवाला जमत नाही बरं. त्याच्यामुळं सावध राहा, आयुष्याचं वाटोळं करू नका. थांबतो. जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव, रामकृष्ण हरी.